नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या अक्षर भारती या मराठी पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. पाठाचा शीर्षक आहे मोठे होत असलेल्या मुलांनो आणि या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर. पाठ सादरीकरण विठ्ठल जाधव, मराठी विषय शिक्षक, जवाहर नवोदय विद्यालय शेगाव, जिल्हा बुलढाणा. विद्यार्थी मित्रांनो, जसे जसे विद्यार्थी मोठे होत जातात तसे तसे त्यांना स्वतःच काही कामं करता यायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट त्यांना सांगितलीच पाहिजे, असं करा तसं करा असं नाही, तर स्वतःही त्यांनी कामांची निर्मिती केली पाहिजे असं लेखकाला या पाठातून सांगायचं आहे. पाठाचे उद्देश बघूया आणखी काय काय ते. जसं की मुलांना स्वतःची कामे स्वतः करता यावी, कोणत्याही कामांना कमी लेखू नये, कारण मोठमोठ्या कामांची सुरुवात अनेक छोट्या छोट्या कामातून होत असते. याची मुलांना जाणीव करून देणे. कुठल्या कामांना कमी लेखायचं नाही, प्रत्येक काम महत्त्वाचं आहे, ते जाणून बुजून केलं पाहिजे, तरच त्यातूनच मोठ्या कामांची प्रेरणा मिळू शकते. सुधारण्याची सुरुवात स्वतःपासून करावी. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला समजा इतरांना प्रेरणा दाखवून द्यायची आहे, तर मग ते कामं आपण स्वतःच केली पाहिजे, तेव्हा बाकी इतर करतील. मुलांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिकावे. ही बाब मुलांना पटवून देणे, त्यांच्यावरती बिंबवणे. एखाद्या कार्याचा अनुभव त्यांनी घ्यायचा आहे, त्याच्यातूनच त्यांना शिकायचं आहे. मुलांचे भावविश्व विकसित करणे, असे हे 4-5 उद्देश पाठातून आहेत. त्याचबरोबर त्यांचा शब्दसाठा वाढणे, भाषेवरती चांगलं प्रभुत्व निर्माण करणे, असे पाठाचे उद्देश आहे साधारणतः. या पाठामध्ये काही शब्दार्थ आलेले आहेत, जे पाठ अभ्यासत असताना तुमच्या उपयोगी पडतील. लघुरूप म्हणजे छोटे रूप, स्फूर्तिदायक प्रेरणादायक उत्साही, प्रवृत्ती स्वभाव, सक्षम सामर्थ्यवान किंवा तरबेज. जॉईन झालो म्हणजे रुजू झालो, दाखल झालो. व्याप्ती विस्तार, व्याप्ती विस्तार. बार्क BARC बार्क, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, मराठीमध्ये भाभा अणुसंशोधन केंद्र. मेटलायझिंग, एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर धातूचे आवरण देण्याची प्रक्रिया. मेटलायझिंग, एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर धातूचे आवरण. मध्ये धातू कोणतेही असू शकतात, समजा तांब, पितळ, सोनं, चांदी ना, याची ते पॉलिश असते एक प्रकारची. वेल्डर, धातूंची जोडणी करणारा. फोरमन, कामगारांचा मुख्य, तेवढ्या सेक्शनचा तो ऑफिसर असतो. स्काय इज द लिमिट, अवकाशा इतके अमर्याद. याच्यामध्ये काही वाक्प्रचार आहे, जसं की भूमिका निश्चित करणे, जीवनविषयक दृष्टिकोन ठाम करणे. म्हणजे आपल्याला जगायचं कशासाठी, आपला या जीवनामध्ये येण्याचा उद्देश काय, अशी एक भूमिका आपल्याला निश्चित करावी लागते. मनावर कोरले जाणे, मनावर कायम ठसा उमटणे. एखाद्या गोष्टी आपल्या मनावर कोरल्या जातात, जसं की रूढी परंपरांच्या. धडा शिकणे, शिकवण मिळणे. एखाद्या गोष्टीतून आपण धडा शिकतो म्हणजे शिकायला मिळतं आपल्याला काहीतरी चांगली गोष्ट. हे होते या पाठातले काही शब्दार्थ. आता आपण वळूया पाठाकडे. स्थूल वाचन. मोठे होत असलेल्या मुलांना पत्र लिहिलं आहे लेखकाने. जे मुलं मोठे व्हायला लागलेले, त्यांनी जीवनामध्ये कसं राहिलं पाहिजे, जबाबदारी कशी स्वीकारली पाहिजे. डॉक्टर अनिल काकोडकर, जन्म 1943. यांचा अल्पसा परिचय.
भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष, भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित. सारांश काय सांगतो पाठाचा? मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिलेले आहे. त्यांचे बार्कमधील अनुभव, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमधले त्यांचे अनुभव मुलांचे यामुळे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामातून होत असते. म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत, असा संदेश ते या पाठात देतात. बघूया आता काय म्हणतात ते. मोठे होत असलेल्या मुलांना, जे मोठे होत आहेत, उच्च शिक्षणाकडे वळत आहेत, उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत अशी मुलं, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. लेखकाचं म्हणणं असं आहे की मी तुम्हाला माझे 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे, म्हणजे विश्वास आहे, माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे दोनही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो. स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती. आम्ही जवळपास 100 मुले होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुलं आहोत, पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे? ते म्हणाले, तुम्ही काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, ही चूक आहे. म्हणजे जेवढं सांगितलं तेवढंच नाही करायचं, तर आपण स्वतःसुद्धा आपल्या सत्सत विवेक बुद्धीने कामाची आपण निवड करायची आणि ते केलं पाहिजे. ही म्हणजे बॉसने सांगितलं एवढंच काम करायचं, ही प्रवृत्ती गेली पाहिजे. भाभांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला, म्हणजे ठसला गेला, दीर्घकाळापर्यंत लक्षात राहिला. मुलांनो, स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना, स्वानुभवाने म्हणजे स्वतःच्या अनुभवाने, तर स्काय इज द लिमिट. स्काय इज द लिमिट काय बघितला होता आपण अर्थ? स्काय इज द लिमिटचा म्हणजे अवकाशा इतके अमर्याद. स्काय इज द लिमिट, अवकाशा इतके अमर्याद.
स्काय इज द लिमिट. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. सक्षम म्हणजे आपणच तरबेज झालो पाहिजे, सामर्थ्यवान झालो पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग स्वतः शोधता आले पाहिजेत. म्हणजे आता कुठला महात्मा येऊन आपल्याला मार्ग दाखवू शकत नाही, तर आपणच आपला मार्ग शोधला पाहिजे. हा झाला एक अनुभव. आता दुसऱ्या अनुभवाकडे आपण वळतोय. आता ते सांगतात की ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो, म्हणजे हजर झालो. ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंजिनियर, अभियंता म्हणून ते त्या ठिकाणी रुजू झाले. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. म्हणजे एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावरती आवरण देणे, जसं की तांब, पितळ यांचं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामुग्री होती, पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आले, तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःच सर्व करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली, म्हणजे विस्तार वाढवला. हे करूया, ते करूया असं बरंच काय काय म्हणाले आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे. तुला वेल्डर मिळेल, म्हणजे जोडणारा. फोरमन मिळेल, म्हणजे एखादा त्या विभागाचा प्रमुख, कामगारांचा प्रमुख, तोही मिळेल. आणखी जे हवे असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो, आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करीन. तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळे आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलं तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय, तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना सांगा. म्हणजे नुसतंच आपण भाषण दिलं तर कोणी ऐकणार नाही, पण ती कृती जर आपण केलेली असेल तर तेच कृतीसुद्धा इतर करतात. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणे योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. धडा शिकणे म्हणजे एखाद्या गोष्टीचं ज्ञान मिळणे, अनुभव घेणे. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आताच नीट समजून घेतला, आशय म्हणजे अर्थ नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल, याची मला खात्री आहे, म्हणजे विश्वास आहे. म्हणजे आपण एखादी कार्य करण्या अगोदरच काही वस्तूंच्या मागण्या करत असतो. ह्या मागण्या आपण थोड्याशा नंतर करायच्या आहे. पहिल्यांदा तर आपण ते काम करून दाखवायचं इतरांना, तरच इतर करतील, असा संदेश मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठातून आपल्याला मिळतोय. स्थूल वाचन. आता याच्यामध्ये काही कृती दिलेल्या आहेत,
त्याच्याकडे लक्ष टाकूया आपण जरासं आता. टिपा लिहा म्हणजे शॉर्ट नोट्स म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, जसं की बार्क आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे डॉक्टर होमी भाभा. त्याच्यात पहिल्यांदा आपण चर्चा करूया आता बार्क. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणु संशोधन केंद्र. याची माहिती थोडक्यामध्ये अशी, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे हे लघुरूप आहे. बार्कला मराठीत भाभा अणुसंशोधन केंद्र असे म्हणतात. डॉक्टर होमी भाभा हे भारतातील थोर अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतामध्ये अणुसंशोधनाचा पाया घातला. भारताच्या अणुसंशोधनाचे होमी भाभा हे प्रमुख होते, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे तसा. म्हणून त्यांचे नाव अणुसंशोधन केंद्राला दिले गेले आहे. बार्क ही संस्था प्रचंड मोठी व नावाजलेली आहे. ही संस्था अणुऊर्जेसंबंधित संशोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य आज तागायत निष्ठेने करीत आहेत. निष्ठेने एकरूप होऊन आज तागायत आतापर्यंत ही संस्था ही संशोधनाचं कार्य करीत आहे, अणुसंशोधनाचं कार्य करीत आहे. बार्क विस्तृत रूप लक्षात ठेवा, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, भाभा अणुसंशोधन केंद्र. दुसरी टीप याच्यातली डॉक्टर होमी भाभा यांच्याबद्दल आहे. डॉक्टर होमी भाभा हे भारतातील विश्वविख्यात अणुशास्त्रज्ञ होते, जगप्रसिद्ध. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणजे सुरुवात केली. म्हणून त्यांचे नाव अणुसंशोधन केंद्राला दिले गेले आहे. बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. त्यांचे व्यक्तिमत्व तरुण नवीन शास्त्रज्ञ पिढीला स्फूर्तिदायक होते. लेखकांनी त्यांच्याबद्दल सांगितलेली एक आठवण आहे. लेखक जेव्हा ट्रेनिंग स्कूलला शिकत असताना तिथे होमी भाभा 3-4 वेळा आले होते. मुलामुलींनी त्यांना विचारले की आम्हा सर्वांना पुरेल इतके काम आहे का? तेव्हा भाभा म्हणाले, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही सर्वजण संशोधन करा, म्हणजे रिसर्च करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा, काय काम करायचे ते तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितले तेवढेच काम करायचे ही प्रवृत्ती चुकीची आहे, म्हणजे हा स्वभाव बरोबर नाही, तसा चुकीचा आहे. म्हणजे आपण आपल्या मनाने सुद्धा कामं केली पाहिजे. या उद्गारातून होमी भाभा यांचा संशोधनाच्या बाबतीतला सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो. तर ह्या 2 टिपा अशा होत्या, एक तर बार्क, दुसरी डॉक्टर होमी भाभा. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला, स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते? ते पाठाच्या आधारे लिहायचे आहे. स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते? त्याचं उत्तर असं, डॉक्टर होमी भाभा यांच्या मते स्वतःच काम निर्माण करणे व काय काम करावे हे स्वतःच ठरवणे हा सकारात्मक विचार प्रत्येकाने करायला हवा. बॉसने सांगितले तेवढेच काम करणे ही प्रवृत्ती, म्हणजे हे संकुचित प्रवृत्ती तशी. चिंता करीत न बसता कार्यरत व कार्यमग्न झाले की स्काय इज द लिमिट ही परिस्थिती निर्माण होते. कोणीतरी बोट धरून चालवेल, मार्ग दाखवेल, ही स्थिती आरंभिक ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला ठीक आहे लहान असताना, परंतु शेवटी स्वतःचे मार्ग स्वतः शोधणे, ऊर्जा मिळवणे व या कार्यात सक्षम होणे, म्हणजे समर्थ होणे हे ध्येय असावे. यालाच स्काय इज द लिमिट असे म्हटले आहे. स्काय इज द लिमिट असे म्हटलेले आहे यालाच. दुसरं, मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्याची कारणे कोणती असावी असे तुम्हाला वाटते?
कोणती कारणं असली पाहिजे की मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्याची कोणती कारणं असली पाहिजे असं वाटतं. तिसरा प्रश्न आहे, बार्कमध्ये लेखक इंजिनियर म्हणून रुजू झाले तेव्हा त्यांना मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करायला सांगण्यात आले. त्या प्रसंगातून आपल्याला मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्याची कारणे कळतात. तिथे सगळी यंत्रसामुग्री असली तरी कोणी वापरत नाही. इंजिनियरला वेल्डर व फोरमनची आवश्यकता असते, परंतु कुणाचीही मदत न घेता इंजिनियरने आधी सर्व कामे करायला हवीत. त्याला पहिल्यांदा सगळी कामं करता आली पाहिजे. स्वतः सगळी कामे इंजिनियरला आली तर मग त्याला इतर माणसे हाताखाली मिळतील व ते आनंदाने काम करतील. आपल्याला येत नसताना दुसऱ्याला काम सांगणे योग्य नाही. प्रथम आधी काम करायचे, मग इतरांना सांगायचे. हे घडत नसल्यामुळे मेटलायझिंग प्रक्रियेवर काम होत नाही. त्याच्यानंतर आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. काय सांगतो चौथा प्रश्न? आधी केले मग सांगितले या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा. आधी केले मग सांगितले. संत गाडगे बाबा आधी करायचे मग सांगायचे, हा त्याचा एक अनुभव आहे. दिवसभर ते काय करायचे? रस्ते झाडायचे, गल्ल्या झाडायचे ना. नंतर मग संध्याकाळी लोकांच्या डोक्यातली गंदगी कीर्तनाने ते साफ करायचे. त्याची यथार्थता काय ते बघूया आपण आता. समर्थ रामदासांचे असे सुवचन आहे की आधी केले मग सांगितले. या उक्तीतून फार मोठा मोलाचा संदेश संत रामदासांनी दिलेला आहे. आपल्याला एक भारी वाईट सवय असते, ती म्हणजे आपली कामे दुसऱ्यांनी करावीत. आपल्या आळशी प्रवृत्तीतून देरे हरी खाटल्यावरी अशी मनोभावना तयार होणे गैर आहे. आपण परावलंबी न होता स्वतःची कामे स्वतः करण्याची धमक आपल्यात असायला हवी. आपण स्वतः आपली कामे करण्यात सक्षम असलो, म्हणजे समर्थ असलो की आपण आपले उदाहरण दुसऱ्यांना दाखवू शकतो. स्वावलंबी होऊन आपली कामे आपण केली की दुसऱ्यांनाही विश्वास वाटतो. मग आपण दुसऱ्यांना आदर्शवत होतो. यालाच आधी केले मग सांगितले असे म्हणतात. त्याच्यानंतर वळूया आपण आता पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न असा आहे, प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते. हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करायचे. आता हे तुम्ही स्वतःच लिहायचं आहे, तुमचा काय अनुभव आहे ते. आपण इथे फक्त एक सॅम्पल, एक उदाहरण म्हणून चर्चा करतो आहे. प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते. कसे? जसे की दिवाळीत रंगीत कागदी कंदिलांची शोभा आपल्याला आवडते. आई नेहमी बाजारातून छोटे कंदील विकत आणण्याची. यावर्षी जसे की आपण ठरवले की आपण स्वतः अगदी कंदील तयार करायचा. बघूया जमते की नाही ते. आणि मग आपण स्वतः स्टेशनरीच्या दुकानातून रंगीत ते जिलेटिनसारखे कागद काड्या आणतो, सुताचे दोऱ्याचे बंडल आणतो आणि दिवाळीच्या आदल्या सकाळी कंदील करायला सुरुवात करतो. चौकोनात काड्या जोडायला घेतल्या, पण काही कधी कधी मनासारखं जमत नाही. नंतर दुपारी पुन्हा ते विस्कटलं जातं, पुन्हा जोडायला सुरुवात, नीट जमत नाही. पण एकदा का निर्धार केला की कंदील पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला काही सुचत नाही दुसरं. हळूहळू आपल्याला ते जमायला लागते. पूर्ण कंदिलाचा काड्यांचा सांगाडा तयार होतो. मग त्यावर ताणून वेगवेगळे रंगीत कागद चिटकवले जातात. अखेर खूप मेहनतीनंतर
सुंदर कंदील तयार होतो, तेव्हा आपल्याला कळते की प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते. याच्यामध्ये काही एक प्रोजेक्ट पण आहे तुम्हाला, उपक्रम. आंतरजालच्या सहाय्याने कोणत्याही 2 भारतीय शास्त्रज्ञांची माहिती मिळवायची आहे. हा उतारा नीट तुम्ही वाचून घ्यायचा आहे, त्यानुसार ती कृती करायची आहे. विजेसारखे चमकणे, सूर्यासारखे प्रकाशने, ठीक आहे. प्रोजेक्ट आंतरजालच्या साहाय्याने कोणत्याही 2 शास्त्रज्ञांची माहिती मिळवायची आहे, म्हणजे माहिती लिहायची आहे तुम्हाला. डॉक्टर APJ अब्दुल कलामची माहिती लिहू शकता. त्याच्यानंतर होमी भाभा यांची माहिती लिहा, याच्यात तुम्हाला ती माहिती सापडेल तशी. धन्यवाद.